जेव्हा तुम्ही तुमच्या डेली कामाला 1,500 उड्यांना, स्वयंपाक करून वाढायला, रोजच्या ऑफिसच्या कामाला, मेडिकलच्या अभ्यासाला एन्जॉयमेंटचं टूल बनवताना, तेव्हा ते कर्म तुम्हाला बंधनात न अडकवणार होत. कारण तुम्ही आणि ते कर्म हे योग होऊन जातो. तुम्ही आणि कर्म वेगळं उरत नाही. आणि जेव्हा दोन्ही एक होतं त्याला योग म्हणतात. तुम्ही कर्मयोगी बनायला सुरुवात होते. इथपर्यंत लक्षात आलं? निष्काम कर्म म्हणजे काय? निष्काम म्हणजे काय? हे करून तुम्हाला काय मिळणार होतं म्हणून तुम्ही केलं? काही नाही. करणं हाच आनंद. केल्यानंतर काय मिळण्याची कामना नाही. जे काम करता ज्याच्यामध्ये काही कामना उरत नाही ते निष्काम कर्म. रिझल्ट फक्त तुम्हाला तुम्ही प्रोसेस बरोबर करताय की नाही सांगतात. अदरवाईज त्याचं काही काम नाही. प्रोसेसमध्ये काय बरोबर झालं, काय चुकीचं झालं, मुलांना वाढवण्यात काय बरोबर झालं, काय चुकीचं झालं, हे मुलं मोठी झाल्यानंतर काय बनतात ते सांगतात. दुसऱ्या मुलाबद्दल काय करा किंवा त्याच्याबद्दल नवीन प्रोसेस काय करा त्याच्यामुळे परत जवळीक येईल, हे आपल्याला शोधायचं असतं. तुम्हाला असं वाटतंय की ओके, मला खूप स्ट्रेस आला आहे, मला स्ट्रेस घालवायचा आहे, मग मी ओरिगामी करतो. ओरिगामी करून असं तेजस्विनी फर्स्ट स्ट्रीट टीचर आहे, मी हिच्याकडे नाही लावणार क्लास कधी, असा विचार करून आपण परत ओरिगामी करायला लागलो. स्ट्रेस कुठे गेला? स्ट्रेस अजूनही आहे. मला जमत नाही हिचं, मला स्ट्रेस आहे. असं कसं? मग स्ट्रेस तर घालवण्यासाठी मी ओरिगामी शिकतोय. हे जे आहे ना की स्ट्रेस जाण्यासाठी ओरिगामी, यानीच ओरिगामी स्ट्रेस रिलीज किंवा बस्ट किंवा कमी नाही करू शकत आहे. कारण तो ओरिगामीचा स्ट्रेस घेतलाय. कुठलंही काम करताना कामच आनंद जेव्हा द्यायला लागतं, पोळ्या पोळी भाजी शिकरण कोशिंबीर करणे आणि घरच्यांना खायला घालणे, यात जो आनंद आहे यानी मजा येते. घरच्यांना खायला घालायचं आणि तोंडाकडे बघायचं. एका शब्दाने चांगली झाली म्हणून म्हणतोय. स्ट्रेस याचा आहे, स्वयंपाकाचा करून घालण्यात आनंद आहे. आपल्याला काय वाटतं, स्वयंपाक करून घातल्यानंतर छान झाली आहे, तुझ्या हाताला चव आहे, तुझी आणि माझी आईची भाजी याच्यामध्ये पण तुझी भाजी जास्ती आवडते, याने आनंद आपल्याला वाटतो. मला एक गोल माहिती आहे. काय गोल आहे? मला या कंपनीचं MD व्हायचं आहे. ते गोल माहिती झालं त्या दिवशी विसरता आलं पाहिजे. कारण त्या गोलला जाणारी प्रोसेस एकदा ठरवली. MD काय करायचं आहे, रोज दर 6 महिन्याला नवीन स्किल अक्वायर करायचं आहे. दर 6 महिन्याला माझं काम झाल्यानंतर इतरांची कामं मला करून द्यायची आहेत. जसं राजकारणात वरती जात आहे तर तसंच कॉर्पोरेटमध्येही वरती जात आहे. त्याच्यानंतर 2 वर्षांनी एक प्रपोजल घेऊन जायचं आहे. ते प्रपोजल कंपनीमध्ये असं घेऊन जायचं आहे की ओके, आपली कशाची कंपनी आहे? सॉफ्टवेअरची कंपनी. ओके, मला असं वाटतंय मी रोबोटिक्सचा 6 महिन्याचा कोर्स केला आहे. मी रोबोटिक्स नावाची नवीन डिव्हिजन सुरू करू शकतो. माझ्याकडे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, जे माझे क्लासमेट्स होते रोबोटिक्स करताना, त्यांच्यापैकी एकाने कंपनी सुरू केली आहे. तो माझा वेंडर होणार आहे. जर रोबोटिक्स सुरू केलं तर पहिला वेंडर तो माझा कस्टमर होणार आहे. माझा पहिला कस्टमर तो. साधारण वर्षाला 2 करोडचा बिझनेस त्याच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. माझी सॅलरी वर्षाला 20 लाख वाढवाल का? उत्तर सांगा. हो. म्हणजे काय, MD होण्यासाठी कंपनीचा फायदा बघायचा. हे जर तुम्हाला गोल कळलं ना, ज्या दिवशी गोल फिक्स झाला ना त्या दिवशी गोल विसरता आलं पाहिजे. सगळं लक्ष त्या गोलला मिळवण्यासाठी आज मध्ये राहायचं. विराट कोहलीचं एक वाक्य आहे, फार लक्षात घेण्यासारखं आहे. तो म्हणतो, मला माझ्या मेंदूला मॅच कधी माहीत नाही, मी गेट प्रॅक्टिसमध्ये मॅचचीच इंटेन्सिटी लावतो. हे जर तुम्हाला कळलं ना तो काय बोलतोय, रोजचा रियाज कॉन्सर्ट. लक्षात घ्या,
रोजचा रियाज कॉन्सर्ट, रोजचा स्वयंपाक. माझी 5 स्टार हॉटेलची जेव्हा चेन काढेल तेव्हाचा मी शेफ, रोजचा स्वयंपाक शेफ. रोजचा अभ्यास परीक्षा. मेंदूला परीक्षा नाही माहिती का, रोजच त्या कॉन्सन्ट्रेशननी करतो, त्यामुळे परीक्षा येऊन जातात. स्ट्रेस कधी येतो? वार्षिक परीक्षा नाही, रोज परीक्षा. स्ट्रेस कधी आहे? परीक्षा फ्युचरमध्ये. रोज मॅच जर 5 तासाची आहे, तुम्ही रोज जर 5 तास खेळलात, बादली लवकर भरते ते भरते, मॅचचं टेन्शन येत नाही ते नाही, जिंकता ते वेगळंच. कोबे ब्रायंट नावाचा एक बास्केटबॉल प्लेअर आहे. तो म्हणतो मी मॅचमध्ये नाही, मी अपोनंटला प्रॅक्टिसमध्ये हरवतो. ते डीप आहे, तो काय बोलतोय. तो म्हणतो मी अपोनंटला प्रॅक्टिसमध्ये हरवतो. म्हणजे काय? तो मॅचमध्येच मॅच खेळतो, माझे प्रॅक्टिसच मॅचेस असतात. विराट कोहलीचं वाक्य असं आहे की माझी मॅचमधली इन्व्हॉल्वमेंट माझी बॉडी हँडल करते, मी मॅच खेळत नसतो, मसल मेमरीवर खेळतो. इमॅजिन करा, तुमचं प्रोफेशन जे आहे, तुमच्या प्रोफेशनला रोज ती इंटेन्सिटी जर दिली जी प्रोफेशनच्या अल्टिमेट गोलला तुम्ही डेली नॉर्मल रुटीनमध्ये आणून ठेवलं, तर स्पीड काय असेल आणि पोचल्यानंतर त्या संपूर्ण प्रवासात किती स्ट्रेस अनुभवला असेल. स्पीड जबरदस्त, स्ट्रेस शून्य. भेटेल त्याला मदत, असं माझं एकच वाक्य दिवसभरात सकाळी बाहेर गेल्यानंतर असतं. किती भेटला नाही, किती भेटणार वगैरे काय नाही. आलं कोणी, ऑफिसला आलं, कॉफी शॉपमध्ये भेटलं, बाहेर रस्त्यावरती काही वाटलं गरज आहे आणि दिसलं, बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर की हां याला द्यायला पाहिजे, भेटेल त्याला मदत. स्ट्रेस येतो कधी? आज किमान 150 जणांना मदत करायची हो. जेव्हा काम करणे, काम करताना मजा घेणे, पण काम करताना मजा घेणे, ही मजा घेत 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 स्ट्रेस येत नाही आणि रिझल्ट्स मात्र मिळत जातात. म्हणजे आपल्याला मी असं सांगत नाही आहे की गोल ठेवू नका, रिझल्टची चिंता करू नका. मी एवढंच सांगतोय की गोल ठेवला ना, त्या गोल म्हणजे उदाहरणार्थ मला 5 किलो वजन कमी करायचं आहे, उदाहरण आहे. ठीक आहे, मला 5 किलो वजन कमी करायचं आहे आणि मला असं कळलं की मी त्यासाठी रोज 1,500 दोरीच्या उड्या मारल्या पाहिजे. त्या दिवशी मी 5 किलो वजन कमी करणार हे गोल लक्षात जे ठेवलं आहे ते विसरणार आहे. आता माझं लक्ष, आज 1,500 दोरीच्या उड्या, आज मारले दोरीच्या उड्या. काय शांतनु सॉलिड आहे रे तू, मस्त. मी फॅन आहे तुझा, छान. चल आपण जाऊन मस्तानी पिऊन येतो. मग मी शंतनूला मस्तानी प्यायला घेऊन जातो. मस्तानी प्यायची तर भारी आहे. 1,500 आहे, 1,500 उड्या. दुसऱ्या दिवशी अरे काय जबरदस्त, काय मस्त उड्या मारल्या तू. किती वेळात मारल्या? 10 मिनिटात. भारी बरी. आज काय नको, कालच झाली मस्तानी, आज नको, पण मस्त केलंय. चला दुसऱ्या दिवशी अरे काय आज मारल्या, आज 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 रोज आज, कधीच काल नाही, कधीच उद्या नाही. 6 महिन्यात 7 किलो वजन कमी, नो स्ट्रेस. आणि आता दोरीच्या उड्या मारायला मजा पण यायला लागली, त्यामुळे थांबणार पण नाही. त्यामुळे 6 महिन्यानंतर पुन्हा पूर्ववत शक्यच नाही. आता मजा येते. साधा हिशोब आहे, 2 चॉईसेस आहेत. एक, 5 किलो वजन कमी झाल्यानंतर आनंद. दुसरा, रोज आनंद, 7 किलो वजन कमी. काय पाहिजे?
माझ्या करिअरमध्ये दर 6 महिन्यात मी दर 6 महिन्यात 15 दिवसाचा नवीन कोर्स करून स्किल अपग्रेड करणार. करिअरची रिक्वायरमेंट असू दे नसू दे, दर 6 महिन्यात 15 दिवस इन्व्हेस्ट करून तुमचा स्किल जर अपग्रेड करत राहिला, तुम्हाला 8-9 वर्षात CEO करायला लागेल, भाग पडेल कंपनी. कारण त्याची कारणं 2. तुम्हाला जे येतं त्यामुळे तुम्हाला येणारी माणसं कळतात. असं असतं ना की समजा आता ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या उभी ना, ही खूप चांगलं गाणं म्हणते. आता हॉटेलचा मॅनेजर आला आणि तो म्हणला की मला काही गाणं आवडलं नाही, हा एक भाग, दुसरा भाग, ऐश्वर्या चांगलं गाणं म्हणते. श्रेया घोषाल आली आणि म्हटलं काय छान गाणं म्हणलंस, तिला छान वाटलं आणि आधीचं तिला अजिबात लागलं नाही. काय कारण असावं? म्हणजे कधीही तुम्ही तुमच्या स्टेशनला पास करून पुढे गेलेल्यांचंच ऐकाल ना, तुमच्या गावाला कधी न आलेल्याचं नाही ऐकणार ना. थँक्यू ऐश्वर्या. आता ना हे जर खरं आहे, तुमच्या गावावरनं जर कोणी पुढे गेलंय आणि तसं जर तुम्हाला बनायचं आहे, सिमिलरली श्रेया घोषालनी हिचं गाणं बरोबर आहे ओळखलं कारण ती गाण्यामधली CEO आहे, तर तिला कळतं कोणाचं गाणं चांगलं. तसं आपल्याला जर सगळी स्किल्स माहिती आहेत आणि त्या स्किल कोणाला येतं हे कळायला लागलं आणि मी ते हायर करू शकतो, काम काढून घेऊ शकतो, तर कंपनीला जो फायदा करून पाहिजे त्यामध्ये तुम्ही असण्याने कंपनीला तो फायदा जास्ती होणार आहे. कारण अदरवाईज तुम्ही 6 जणांचं काम करताय कंपनीनुसार आणि द्यायला लागतो 2 जणांचा पगार, ज्याच्यात तुम्ही ओके आहात. तुम्हाला 2 जणांचा पगारमध्ये ओके का आहात तुम्ही? कारण तुम्हाला मजा येते दर 6 महिन्याला स्किल शिकायला. एक पॉईंट येईल ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल हां मला आता पार्टनरशिप पाहिजे कंपनीमध्ये 50%, नाही ठीक आहे मी दुसरीकडे जातो, नको देतो. कशामुळे झालं? तुम्ही खेळलात, तुम्ही 6 महिने दर 6 महिने 15 दिवस खेळत होता आणि ते पार्टनरशिप पण मिळून गेली. काय करणार? असतात भोग इतिहास. जेव्हा तुम्ही तुमच्या डेली कामाला 1,500 उड्यांना, स्वयंपाक करून वाढायला, रोजच्या ऑफिसच्या कामाला, मेडिकलच्या अभ्यासाला एन्जॉयमेंटचं टूल बनवताना, तेव्हा ते कर्म तुम्हाला बंधनात न अडकवणार होत. कारण तुम्ही आणि ते कर्म हे योग होऊन जातो. तुम्ही आणि कर्म वेगळं उरत नाही आणि जेव्हा दोन्ही एक होतं त्याला योग म्हणतात. तुम्ही कर्मयोगी बनायला सुरुवात होते. इथपर्यंत लक्षात आलं? निष्काम कर्म म्हणजे काय? करणं हाच आनंद, केल्यानंतरचा आनंद बोनस म्हणजे निष्काम कर्म.